भक्त हनुमंत येणे त्रसिला लंकानाथ नगर जाळुनी समस्त अशोकवन विदोषी. हा वानर म्हणजे राम भक्त हनुमंत आहे. या वानरानं या हनुमंतानं राजा रावण त्रस्त करून टाकला आणि राजा रावणाचं लंका नगर जाळलं आणि अनेक राक्षस या हनुमंतानं मारलेले असा प्रतापी वानर आहे. म्हणून करता बैला दादा तुम्हाला तुमचं नाव सोडावं लागेल. जसा लंकेमध्ये यानं अनर्थ केला आणि तसा या द्वारकेमध्ये हा अनर्थ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो आणि तुम्ही तुमचं ठरवा म्हणजे आता काय करायचं ते. असे नारद मुनी बैराम दादाला म्हणतात. लक्ष्मणाशी लागली जेव्हा शक्ती ओहो गिरिद्रोणानिला नुगवता गबस्ती शाबास. 100 गावे आपापती डेंगे माझी उडाला. त्या हनुमंताचा पराक्रम किती मोठा आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस रातोरात्री जाऊन गिरिद्रोण आणला आणि लक्ष्मणाला जिवंत केलं. आणि ज्यावेळेस या हनुमंतानं उड्डाण केलं का एकाच उड्डाणामध्ये आईला तीरावरून पैल तीराला गेले आणि समुद्राचं पाणी ध्रुवमंडळापर्यंत उडवलं. मला ध्रुवमंडळ भिजलं असा याचा पराक्रम आहे. असा हा वानर पुरुषार्थी आहे. आणि याच्या समोर जर नाव नाही सोडलं तर हा अनर्थ निश्चित केल्याशिवाय राहणार नाही. पुत्याचे दुर्ग करुणी वानर रक्षिले जेव्हा शक्ती गिरिद्रोणानिला नुगवती नुगवता गबस्ती. खाली बोलला. असं काय लक्ष्मणाशी लागली लक्ष्मणाशी लागली जेव्हा शक्ती गिरिद्रोणानिला नुगवता गबस्ती. हरपत झाली ती उकळी. त्याच्या पुढची वाताना बळवंत विरक्त ब्रह्मचारी चिरंजीवानी वज्र शरीरी ऐसा कोण आहे उवीवरी जो युद्ध तरी करी तयासी. हा वानर कसा आहे. बळवंत आहे, विरक्त आहे आणि शक्तिशाली. बळवंत आहे जे बळवंत आहेत ते विरक्त नसतात आणि जे विरक्त असतात ते शक्तिशाली नसतात. असा वानर आहे महाराज. बळवंत आहे, विरक्त आहे, शक्तिशाली आहे. असे मोठमोठे काम या वानरानं केलेले आहेत राम अवतारामध्ये. असा पुरुषार्थी हा वानर आहे. मग दादा तुम्ही ठरवा ना मग काय करायचे ती. असे नारद मुनी बोलतात. बळीराम म्हणे ऐशिया लागुनी ओ काय करू मी नारद मुनी. शाबास. येरू म्हणे जाणे चक्रपाणी म्हणजे काही समजेना. काही समजेना. दादा म्हणतात नारदा आता याला काय करावं लागेल. नारदानं सांगितलं मला बी काय कळत नाही. देव जाणे मला बी काय कळत आहे का. मला फक्त सांगितलं वानरानं म्हणून तुम्हाला मी सांगायला लागलोय. आणि बळीराम दादा विचारतात मग याला काय करावं लागेल. मग नारद म्हणजे मी निश्चित काही सांगत नाही. जे कळतंय ते भगवंताला कळतंय आणि भगवंत आता याच्यावर पर्याय काय करतील ते जाणे अशा प्रकारे बोलतात. गेला अर्वाचा अहंकार मग काय बोले शिराब्दी जावर. राम रूप गाविल्याशिवाय साचार तो वानर समजेना. बळीराम दादा कृष्ण भगवंतापाशी गेले आणि बळीराम दादा कृष्ण भगवंताला म्हणू लागले कृष्णा आता
रामरूप दाखवल्याशिवाय तो वानर समजेत नाही. नारद मुनी गेले. नाही कोण गेले त्या बरोबर आता? ठीक आहे. तिथंच एक एका जागेवर येतं. बळीराम म्हणे ऐशी आला कुणी काय करू मी गेला आरवाचा अहंकार मग काय बोले शिराब्दीचावर रामरूप दाविल्या विन साचार तो वानर समजेना. कृष्ण भगवंताच्या लक्षामध्ये आलं आता सगळ्याचा अहंकार गेलेला आहे. पुन्हा मधीचा अहंकार राहिलेला नाही. गरुडामध्ये अहंकार होता त्याचा गेला, यादवामध्ये अहंकार होता त्याचाही गेला, बळीरामामध्ये अहंकार होता त्याचाही गेला. नारदाने विचारलं नाव सोडावं लागेल तर बळीराम दादा म्हणले आता तुला जसं कळेल असं कर. मग नारद काय म्हणले मला बी काही कळत नाही, देव जाणे म्हणले, देवाला कळत आहे. मग बळीराम दादाचा सुद्धा अहंकार गेला, सगळ्याचा अहंकार गेला. मग कृष्ण भगवंताला वाटलं आता या हनुमंताला रामरूप दाखवल्याशिवाय गतींतर नाही. रामरूप नाही जर दाखवलं तर या द्वारकेमध्ये हा वानर हा हनुमंत अनर्थ केल्याशिवाय राहणार नाही असं कृष्ण भगवंताच्या सुद्धा लक्षामध्ये आलं आणि रामरूप दाखवण्याचा श्रीकृष्ण भगवंत प्रयत्न करतात. अग्रोत केले गोपाळे तात्काळ राममुख प्रड रामरूप प्रगटविले वा अकर्ण विराजती नेत्रात पले करी शोभले धनुष्यबाण. हो त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतानं अतर्क्य केलं महाराज. काय केलं? ताबडतोब परशुरामचंद्राचं स्वरूप प्रगट केलं महाराज. हातामध्ये धनुष्य, डाव्या हातामध्ये धनुष्य, उजव्या हातामध्ये बाण, पाठीला भाता बनलेला आहे. प्रत्यक्ष रामरूप श्रीकृष्ण भगवंतानं प्रगट केलेलं आहे आणि परशुरामचंद्राचं स्वरूप प्रगट केल्यानंतर मग पुढं काय करतात श्रीधर स्वामी सांगतात. बळीभद्र झाला लक्ष्मण भरत झाला 5 जण सुदर्शन झाला शत्रुघ्न नवल विधान विधान दाखविले. बळीभद्र झाला लक्ष्मण, भरत झाला 5 जण. 5 जण नावाचा शंका आहे का तो भरत झाला आहे आणि हातामध्ये जे काय सुदर्शन आहे का तो क्षत्रगुण झाला महाराज. राम अवतारामध्ये सुदर्शन जे होतं का ते क्षत्रगुण होतं. 5 जण नावाचा जो काय शंका आहे का तो भरत होता आणि जो काय बळीराम दादा आहे तो लक्ष्मण होता. म्हणून करता ते अविद्ये भरत क्षत्रगुण झाले आणि जो काही बळीराम दादा आहे तो लक्ष्मण झाला आणि स्वतः श्रीकृष्ण भगवंत राम झाले. आता सीता कोण होते ऐका. मग म्हणे नारद मुनी सत्यवामाचे सांगावे कहाणी वेगे जानकीचे रूप धरून सभा मंडपी हिला बी लय मोठा गर्व होता मला. सत्यभामेला महिला मंडळामध्ये हिला जास्त गर्व होता, हिचा गर्व नाहीचा करायचा. म्हणून नारदानं सांगितलं सत्यभामेला श्रीकृष्ण भगवंत परशुरामचंद्र झाले, बळीराम दादा लक्ष्मण झालेत, शंख आणि चक्र भरत आणि क्षत्रगुण झालेले आणि तुम्ही लवकरात लवकर सीता व्हा आणि परशुरामचंद्राकडे या असं ज्यावेळेस सत्यभामेला सांगितलं त्यावेळेस सत्यभामा सीता होण्याच्या प्रयत्नामध्ये लागलेली आहे. सवय आपणाची निघाला अंत परमाजी प्रवेशाला म्हणे सत्यभामेशी त्या वेळा वेगी जानकी व्हावे तुम्ही. हो स्वतः नारद मुनी राणी वसामध्ये प्रवेश केलेला आहे नारद मुनीनं आणि नारद मुनी म्हणू लागले सत्यभामे तुम्ही आता सीता माता व्हा आणि लवकरात लवकर परशुरामचंद्राकडे या असं राणी वसामध्ये जाऊन सत्यभामेला स्वतः नारद मुनी सांगतात. बेटेशी येतो हनुमंत
तुम्ही जानकीचा वेश धरा त्वरित शाबास. कृष्णाजी झाले रघुनाथ तुम्ही अगत्य चालावे तुम्ही ताबडतोब चालावे. सत्यभामेला नारद मुनी म्हणू लागले, सत्यभामे तुम्ही सीता व्हा. स्वतः श्रीकृष्ण भगवान परशुरामचंद्र झालेले आहेत आणि ताबडतोब परशुरामचंद्राकडे जायचे. हनुमंतराय भेटीला येऊ लागलेले आहेत. म्हणून करता आता उशीर करू नका, त्वरा करा, सीता होण्याचे प्रयत्न करा, अशा प्रकारे सांगतात. मग श्रृंगार करुणी ते अवसरी सदेशी आली सत्यभामा नारी तो श्रीराम रूप देखिले नेत्री आश्चर्य करी मानसी. नारद मुनीनं सांगितल्याबरोबर सत्यभामेने शृंगार केला महाराज. सीता जशी नटते का अशा पद्धतीनं नटण्याचा सत्यभामेनं प्रयत्न केला. सत्यभामा सीता होऊन सभेमध्ये आले. त्यावेळेस प्रत्यक्षात कृष्ण भगवंत परशुरामचंद्र झालेले बघितले आणि परशुरामचंद्र झालेले बघितल्यानंतर सत्यभामेला खूप मोठा आनंद झाला, नवल वाटलं. श्रीकृष्ण भगवंत माझे पती परशुरामचंद्र झालेले म्हणून करता सत्यभामेला नवल वाटलं आणि त्या ठिकाणी काय होतं ऐका. मग बोली जे रमाधवे हे जानकीचे रूप नव्हे दर्पणी म्याळूनी पाहे बरिवे मागुती यावे परतोनी. परशुरामचंद्राने सीतेकडे बघितलं महाराज. जरा खालून वर बघत गेले. म्हणले हे काय सीतेचं स्वरूप नाही, हे जशी सीता आहे असं तुला काही नसता आलं नाही. तू जरा आरशामध्ये बघून ये, सीता कशी आहे ते आरशामध्ये बघावं लागतं मला. आपलं सीतेसारखं स्वरूप झालं आहे का ते आरशात बघितल्याशिवाय काय कळणार आहे. आपलं स्वरूप कसं आहे ते आरसा दाखवतो महाराज. तू हुबेहूब सीतेसारखी नटलीस का सत्यभामाच आहे ते बघण्यासाठी कुठे जावं लागेल, आरशामध्ये जावं लागेल. म्हणून परशुरामचंद्रानं सांगितलं हे स्वरूप काही सीतेसारखं नाही, जरा आरशामध्ये बघून ये आणि सीतेसारखी होऊन ये असं परशुरामचंद्र सत्यभामेला सांगतात. येरी परतले त्या वेळा दुसरा अनेक श्रंगार केला दासीची पुशेती वेळा मने 12 बाण तरी 12 बाणला वेसकी. लगे परत सत्यभामा गेली. पुन्हा दुसरा शृंगार केला महाराज. पुन्हा आता नटले, दुसऱ्यांदा नटले. नटून आपल्या दासीला विचारलं आता दिसते का म्हणले मी सीतेसारखे, वाटायले का सीतेसारखे, तुम्ही सांगा बरं म्हणले मला. तर लवकरात लवकर परशुरामचंद्राच्या समोर जाऊन मला डाव्या शेजारी उभा राहायचं आहे असं ज्यावेळेस सत्यभामा दासीला विचारते त्यावेळेस राजा काय म्हणतात. श्रीराम श्रीरंग मने सुभद्रेसी वेगया नवे जागे जनका जानकीशी तवा ते येऊनी रणियोशासी काय येतीसी बोलत. श्रीकृष्ण भगवंत सुभद्रेला सांगता सुभद्रे जाणं म्हणजे लवकर. किती वेळ झालं म्हणजे सत्यभामा गेली सीता होण्यासाठी. पहिल्यांदा नटून आली पण सीतेसारखी दिसली नाही. आता डबल सीतेसारखी नटण्यासाठी गेलेली आहे. म्हणून करता तू ताबडतोब जा आणि त्या सत्यभामेला घेऊन ये असं ज्यावेळेस सुभद्रेला सांगितलं त्यावेळेस सुभद्रा राणी वसामध्ये सत्यभामेपाशी आलेली आहे आणि काय म्हणते. चाल दे किती करीती श्रंगार कोरडा दावीसी बळीवार तुझ पाचारिता श्रीधर म्हणून करी दरी येशिली. सुभद्रा आली आणि सत्यभामेला म्हणून लागली किती वेळ नटतेस. नटण्याचा बी तरी काही टाइम टेबल असतो ना. नटायचा टाइम टेबल असतो महाराज. किती वेळ नटायचं. 10-5 मिनिटात नटणं झालं पाहिजे महाराज. होय नुसता मोठेपणा दाखवू लागले. तुला सीता होता येत नाही. किती दाखवीशी बडीवार. होय तुला सीता होता येतंय का.
नाही होत आहेत. जर नाही झाली तर चल म्हणले मुलीले तुला लवकरात लवकर. मग सुभद्रेनं हाताला धरले आणि हाताला धरून सत्यभामेला घेऊन निघालेली आहे. कातडी झाली श्रंगारसी, वा काजळ ठाई ठाई माकले काशी वा वा. कैशीच सुभद्रेशी धरुणी वेगेशी समोर सदेशी आली. शृंगार करण्यासाठी गडबड झाली महाराज. नटण्यासाठी गडबड झाली. पावडर लावले तसंच पांढर राहतं. गाजळ डोळ्याला लावले का गालाला लावले हे बी कळत नाही. नटण्यासाठी जर गडबड होईल झाली, गाजळ गालाला लावले का डोळ्याला लावले, लावलेलं पावडर आता चुरून जरा साफ केलंय का हे बी लक्षात राहत नाही मला गडबड झाल्यानंतर. मग तशी गडबडीमध्ये अवस्था झाली. ठिकठिकाणी काजळ लावलं, पावडर म्हणून काजळ लावलं महाराज. आणि ते तसंच राहिलं. सगळ्या तोंडाला काजळच लावलं महाराज आणि ते तसंच राहिलं. आणि सुभद्रेनं हाताला धरली आणि खरावडीत ज्या ठिकाणी राम आहेत का आणि त्या ठिकाणी आणलेली आहे. काय झालं ऐका. ते पाहुनी श्रीरंग वा मने पहारे आले सोंग शाबास. झाला सत्यभामाचा गर्वभंग. वा वा. वाटे प्राण त्याग करावा त्याग करावा. माणसाचा अपमान झाला की माणसाला वाटतं आता प्राण त्यागच करावा. होय ठिकठिकाणी काजळ तसंच लावलेलं महाराज. गालाला लावलेलं, नाकाला लावलेलं, कपाळाला लावलेलं, वाटाला लावलेलं, चौकड लावलेलं. ते साफ करायचं टाइमच दिला आणि सुभद्रेनं मग तशीच वळी ताणली. रामाच्या समोर उभा केली. राम म्हणतात बरं आलगडे हे सोंग. सोंग नाही तर काय तर काजळ लावलेलं तशात तसं राहिलं. हो त्याला साफसफाई बी करता आली नाही. पण रामचंद्र म्हणतायत हे सोंगच आलं म्हणजे ही सीता काय नाही. आणि मग त्या ठिकाणी सत्यभामेचा गर्व नाहीसा झाला महाराज. एवढा वैताग आला की तिला वाटला आता प्राण द्यावा. अपमान झालेलं माणसाला वाटतं मला. अपमान सहन करण्याची ताकद सुद्धा लागते का नाही. वाचता चुकलं तरी ते अपमान करण्याची सहनशीलता नाही. आता मला वाचायचं पुन्हा जायचं नाही तिकडे म्हणलं पुन्हा येत नाही मला. किती अपमान झाला त्या ठिकाणी तिचा प्राण त्याग करावा असं वाटलं तर तिने केला का नाही केला. पुढे रामरूप बघायचं होतं. आता जी काय जगन्माता जी रुक्मिणी आहे तिचा सीता होऊन येणार आहे. मग ती कशी सीता होऊन येते म्हणून करता प्राण त्याग बी करायचा होता ते रुक्मीला. आणि पुढे काय होतं श्रीधर स्वामी सांगतात. हस्ती सकळ सभाजन सत्यभाम आदो वदन. वा मग बोले कमलोद्र वनंदन रुक्मिणी ती बोलावे. हो सत्यभामेचा शृंगार बघून सगळी सभाच हसू लागली महाराज. पहिलं वरातीमध्ये गेले रामादादा धावा झाला त्या रामादादा वरातीमध्ये त्या रामादाला सोंग तसं सत्यभामेचं सोंग आलं. आज धावा झाला बिचाराचा. पहिल्या वराती असायचा. त्या वरातीमध्ये रामादादा सोंग आणायचा. रामादादा सोंग घेऊन आले सगळे वरातीतले लोक हसायचे महाराज. हो सत्यभामेचं सोंग आलं. हो कृष्ण भगवंत हसलेत पण सगळी सभा हसू लागली महाराज. मग आपल्यालाच हसायलेत म्हणून सत्यभामेनं खाली मान घातली महाराज. आपल्याला लोक हसायला आपण वर मान करतो खाली मान घालतो ना तशी सत्यभामेनं मान खाली घातली आणि गपचीप सभेच्या बाहेर निघाले. मग नारद मुनी म्हणतात आता रुक्मिणी मातेकडे जावं लागेल. तिला सीता होण्याचं सांगावं लागेल. म्हणून करता स्वतः नारद मुनी रुक्मिणी मातेच्या महालाकडे जातात. मग सत्यभामेशी म्हणे सर्वेश्वर तू आणि गोपी 16 सहस्र रुक्मिणीच्या ग्रहात जाऊन सत्वर तीस घेऊन येई जे. हो त्या ठिकाणी नारद मुनी सत्यभामेला सांगतात सत्यभामे आता 16,000 स्त्रिया आणि तू रुक्मिणीच्या घरी जा
आणि तिला सीता होऊन घेऊन या, सीता करून घेऊन या असं नारद मुनीनं त्या ठिकाणी सत्यभामेला सांगितलं. सत्यभामा रुक्मिणीच्या घरी 16,100 स्त्रिया घेऊन जाते.